नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका लॉंग ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनी मी मोठा ब्लॉग बनवते आहे, कारण छोटे ब्लॉग मिनी ब्लॉग मी बनवतच होते, त्यामुळे मग मोठ्या ब्लॉगला असं काही रिझन नव्हतं बनवायचं. आणि रोजच काय दाखवायचं काही टाकत नव्हते. आणि आज काहीतरी स्पेशल आहे म्हणून मग म्हटलं चला आज मोठा ब्लॉग बनवूयात. तर सकाळचे आता वाजलेले आहेत जवळजवळ 9:15 आणि 8:30 वाजले. आणि आता मी ब्लॉग स्टार्ट करते. आता कपडे वगैरे माझे धुवून झालेत. आता नाश्ता बनवायचा आहे, त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेते, कारण आज काहीतरी स्पेशल आहे. कोणीतरी घरी येणार आहे आणि त्यांची मला तयारी करायची येण्याची. तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कोण येणार आहे ते खूप खास आहे बरं का, त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला स्टार्ट करते. मग होती, पण काल मला ते काही गावाला जाता आलं नाही. मम्मी आणि भाई आता गेलेत गावाला, कारण घरी सुहासने जीव घालायच्या होत्या आणि आज पप्पा गेलेत. तर आता सोबतच येतील संध्याकाळी सगळे. मग दाखवते तुम्हाला कोण येणार आहे सोबत. खूप खास आहेत ते आणि त्यांच्या येण्याने घरात एकदम असं प्रसन्न वाटणार आहे, पॉझिटिव्ह वाटणार आहे. आणि मला आजच वाटतं, म्हणजे सकाळपासूनच वाटते मला खूप पॉझिटिव्ह. असं चला पटपट आवडते, तर शाळेत पण जायचं आहे मला. आता काल सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या, म्हणलं आता याचं काहीतरी बनवून. आता याचे मी चिप्स बनवणार आहे. खूप भारी लागतात खायला, जास्त अवघड नाही. फक्त चपाती ना तर जशा आकारामध्ये हवे तसे तुकडे करून घ्यायचे आणि तेलात तळायचे. पुढं दाखवूया आता मी पुढचं. आता एकटीचे नाश्त्यासाठी, त्यामुळे म्हटलं तर पटकन काय म्हणलं तर पोहेच होतील, त्यामुळे पोहे बनवायला घेतलेत. आता इकडे पोहे भिजत घातले आणि एकीकडे चिप्स बनवते. कारण पटपट आवरायचं सगळं, कारण संध्याकाळी यायला मला खूप उशीर होणार आहे परत, आणि आल्यानंतर सगळी तयारी नाही होणार माझी. हे असे आहेत ना बारीक बारीक मी पातळ काय म्हणतात कापून घेतले चपात्या, त्या तळून घेतले. इथं सगळे चिप्स माझे तळून झाले बघा. आवाज. आता याच्यात मीठ आणि मिरची टाकायची, थोडंसं मीठ. चाट मसाला असतं तर आणखी मजा आली असते, पण चाट मसाला नाही आहे सध्या. मस्त झालं. नक्की ट्राय करू नका तुम्ही पण, आवडेल. शिळ्या चपात्यांचं असं छान लागतं. तर नाश्ता करून घेते, आवडते. इकडे देवपूजा वगैरे करून घेतली आहे आणि आता मी निघाली आहे शाळेत. आणि आज खरंच खूप लेट झालं आहे, म्हणजे ज्या टायमाला रोज मी शाळेत पोहोचते त्या टायमाला आत्ताशी मी घरातून निघते आहे, कारण सगळंच आवरायचं होतं आज, त्यामुळं उशीर झाला आहे खूप. पटकन निघते आता शाळेत. तशी तर गुरुपौर्णिमा कालच साजरी झाली शाळेत आमची, पण काही जण आले नव्हते, त्यामुळे त्यांना आज साजरे करायचं होतं. त्यामुळं आज पुन्हा एकदा आमचं सेलिब्रेशन सुरू होतं आणि त्यानंतर घरी आले. आत्ता आली मी जस्ट घरी, आणि आत्ता 6 वाजून 5 मिनटं झालेले आहेत आणि बाहेर पाऊस सुरू झाला आहे. पाऊसच काय खरंच नाही तसं, 5 मिनटात येतो 5 मिनटात थांबतो. आता घरी आली आहे. सकाळी तशी साफसफाई वगैरे करून ठेवली होती मी बऱ्यापैकी. आता रांगोळी काढायची आहे, बाहेरचं आवरायचं आहे, थोडंसं डेकोरेशन करायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे, कारण भूक पण लागली आहे. चला पटकन तयार करूया. पटकन फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली. ते जास्त नाही, पण छोटीशी बॉर्डर वगैरे काढून घेते आहे आणि ही अशी रांगोळी मी काढली आहे. आता घरात डेकोरेशन करायचं म्हटलं, फुलं कट करून घेतली पाहिजेत ना, त्याच्या पाकळ्या करायच्या, त्यामुळे मी फुलं कट करून घेतली. आता जाऊ कापत नाही बसत.
आता हा जो दिसतोय ना, हा रोज येऊन इथं असा ओरडत असतो. हा एकटाच येतो आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी येतोच. काय पाहिजे? पाणी ठेवलंय का तिथं? पिऊन घे ना. काय बोल, पुढं बोल. काय भिजलास का? हा बस तिथं बस. झाकण पाडलंस का? हा, खाईसाठी तुझी गडबड चालली. मी डब्यात भाकरी टाकली होती त्याने ती काढून खाल्ली आहे. झाकण पाडून खाल्लंस का? हे खाऊन किती हुशार आहे बघा तो. अजूनही ओरडतोय खायसाठी. आता इकडे मी डेकोरेशन करायला घेतले. मला काही सुचत नव्हतं मी काय करू, पण म्हटलं चला थोडं थोडं का होईना अशी फुलं वगैरे टाकून घेऊयात. आणि हॉलपासून आतमध्ये देवघरापर्यंत मी अशी फुलं टाकत आणले. काही लोकांना हे वाटेल की हे फक्त मी दाखवण्यासाठी हे सगळं करतेय, तर असं काही नाहीये. मला मनापासून वाटत होतं की असं करावं स्वागत, त्यामुळे मी करते जेवढं मला जमेल तेवढं. आणि काही हरकत नाही हे सगळं करायला, कारण जे येणार आहे त्यांना पण वाटलं पाहिजे खरंच आपण चांगल्या ठिकाणी आलोय, किंवा प्रसन्न वाटलं पाहिजे त्यांना स्वतःच येताना. त्यामुळे मग मी हे सगळं करते आणि मला खरंच स्वतःला प्रसन्न वाटतं हे सगळं करताना, छान वाटतं, त्यामुळे मी करते. ठीक आहे, ते दाखवण्यासाठी करत नाही, पण तुम्हाला दाखवलं पाहिजे की कोण येणार आहे, त्यामुळे मी दाखवते बरं ना. नाही तर मी खरंच मी ना आज मोठा ब्लॉग नव्हते करणार, पण म्हटलं चला दाखवते तुम्हाला सुद्धा. कारण कधी कधी असं वाटतं की नको दाखवायला या सगळ्या गोष्टी. काहींना वाटतं की काय चाललंय उगाच नाही का, फक्त दाखवायचं म्हणून, शो ऑफ करायचा म्हणून चाललंय, पण असं काही नाही आहे. हे मनापासून सगळं चाललंय आणि चांगल्या भावनेने चाललंय, त्यामुळे चांगलीच कमेंट करा बरं का. तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते. जास्त काही केलं नाही आहे, जेवढं आहे तेवढं दाखवते. तर इकडे मी देवघर वगैरे व्यवस्थित सजवलं आहे. इकडे हे सगळं असं केलं आहे. वेट, बाहेर जाऊयात. हे बघा, आता इथं मध्ये मी केलं नाही, कारण दरवाजा उघडल्यानंतर आहे ना ते सगळं उडून गेलं असतं, त्यामुळे मग असं इथून केलं आहे. कसं वाटतं मला सांगा. आणि बाहेर रांगोळी काढली आहे. आता जेवण बनवते, स्वयंपाक करते. देवाचा दिवा वगैरे लावून झाला आहे. आता माझ्या पोटाचं काहीतरी बघितलं पाहिजे, काहीतरी बनवलं पाहिजे. चला बनवते काहीतरी. मला जर खूप जास्त भूक लागली आणि मला काही सुचत नसलं काय बनवायला, उशीर झाला, तर मी एकच गोष्ट बनवते, भात आणि मसूरची डाळ, अगदी सुकी. मी याच्या आधी पण बघितली असं नाही बघा, जे मला खूप जास्त आवडतं आणि पटकन बनतं पण. भात लावल्या पटकन डाळ बनवून घेते. पण माझ्यासाठी स्वयंपाक करतच होते, तेवढ्यात मम्मीचा फोन आला की आम्ही सगळेच येतोय, आमचा पण स्वयंपाक कर. आता डबल कुटाणा झाला मला. चला त्यांचा पण स्वयंपाक करावा लागेल. आधी माझा करून घेणार, खाऊन घेणार आणि मग बाकीचं करणार आहे, कारण मला भूक नाही कंट्रोल होत आणि माझा टाईम होऊन गेला आहे. ऑलमोस्ट 7 वाजत आलेत, त्यामुळं अजून मी वाट नाही बघू शकत. आपलं खायचं आणि नंतर बाकीचं करायचं, कारण त्यांना यायला अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे मला मस्त डाळ आणि भात माझं तयार आहे आणि आता मी जेवण करून घेते, कारण खरंच खूप जास्त भूक लागली ना. 7:30 वाजत आले. तसं मी ना रोज 6:30पर्यंत जेवत असते, जास्तीत जास्त 7, त्यापेक्षा जास्त नाही. पण आज उशीर झाला आहे, त्यामुळं आता पटकन जेवण करते. परत अजून स्वयंपाक बनवायचा आहे मला, 4-5 जणांचा. खाणा खाते. आणि ही डाळ ना खरंच खूप 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 भारी लागतं, खूप भारी. मस्त. आता परत स्वयंपाकाला लागली मी. डाळ तर तीच आहे, त्याला परत थोडंसं अजून कढवले मी. भात लावला तर भाजी पण टाकायला घेतली आहे. आणि नेमकं असं झालं की भाज्या सगळ्या थोड्या थोड्याच आहेत. आता कुठली पण मला हे समजत नाही, गवार आहे त्यामुळं तेवढी घेतली, करायला पुरती की नाही माहीत नाही.
हो, दोघांचा स्वयंपाक आहे त्यामुळं करते. 2 भाकरी, भात भाजी आणि वरण भात. तर आत्ता माझ्या लक्षात आलं की मी गोड काहीच बनवलं नाही आहे, जे गरजेचं होतं. कारण माझ्या डोक्यात 2-3 ऑप्शन होते. एक तर शेवयांची खीर किंवा लापसी. तर दोन्ही म्हणजे लापसीचं ते तांदूळ अवेलेबल नाही आहेत घरात. मला वाटलं होतं असते म्हणून, पण ते पण नाही आहेत. आणि शेवयाची खीर बनवायची तर दूध नाही आहे, त्यामुळं आता शिरा बनवायला घेतलाय. कालच शिरा बनवला होता, आज परत शिरा घेतलाय करायला मी. पण आज जरा वेगळा बनवणार आहे मी. काल केळ शिरा केला, आज थोडासा वेगळा बनवते. 9:45 वाजत आलेत आणि अजूनही मी वाट बघतीये कधी येतील. माझे फुलं सुकून गेलेत पार. सगळी तयारी झाली आहे आणि आता मला झोप यायला लागली. आता येतील एक 10-15 मिनिटात, मग तुम्हाला दाखवते मी कोणी येणार आहे ते. चला, 9:45 झालेत आणि आता आलेत सगळे. आणि आता ह्यांच्या हातामध्ये सगळा पसाराच आहे बघा, कारण गावाकडनं सगळं सामान आणलेलं आहे. आणि आता इकडं मी ना दिवा वगैरे लावायची तयारी करते. मम्मी बाहेरच आहे. आता तुम्हाला कळालंच असेल नक्की कोण येणार आहे. तर आज आमच्या घरी ना गावावरून आम्ही देव आणलेत, म्हणजे जे घरचे देव आहेत ना ते आज आम्ही इथं आणलेले आहेत. म्हणजे आता इथून पुढं आम्ही इथंच ठेवणार ते. परडी वगैरे सगळं घेऊन आलेलो आम्ही, आणि त्याचीच मी इथं तयारी केली होती आज सगळी. तर मी सकाळपासून जे सांगत होते तर ते हेच आहे की आज देव घरी येणार आहेत. मग ते स्पेशल आहेत की नाही तुम्हीच सांगा आता. आणि इकडे आता त्यांचं मी दर्शन वगैरे घेतलं सगळं. बरं, आता दर्शन झालं, सगळं झालं. आता काय, ही सगळी आवरावर जी केली होती ती 2 मिनटात सगळी मला साफ करायची होती. कारण सगळ्यांना जेवाय बसायचं होतं आणि घरात सगळं ही फुलं टाकून ठेवले होते. बघा, 2 मिनटासाठी मी एवढं सगळं केलं. आणि आज फायनली देव आम्ही घरी आणलेले आहेत. कसं वाटते मला नक्की सांगा. मला तरी खूप भारी वाटतं. पण तुम्हाला सगळं कळालंच आहे की कोण येणार होतं, कशासाठी तयारी सुरू होती. तर पुन्हा एकदा सांगते की आज गावावरून आम्ही परडी आणि देव आणलेले आहेत इथे. त्याची कारणं वगैरे मी सांगत बसत नाही आहे. तर आज ते आलेत आणि मला खूप भारी वाटतं आहे ते. आणि एकदम असं नाही सांगू शकत मी, त्यामुळंच हे सगळं केलं होतं. आणि आता 11:15 झालेले आहेत. सगळ्यांची जेवणं वगैरे झाले, सगळं झाले, झोपलेत पण. आता म्हटलं ब्लॉग एंड करूयात, कारण खूप वेळ झाला आहे आणि खूप मोठा होईल ब्लॉग. आणि अशा पद्धतीचा आजचा माझा दिवस होता. कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाच्या घरात अशी माळपरडी आहे तेही कमेंट करून सांगा. बरं, चला, ब्लॉग आवडला आहे का? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटत का नवीन अशा छान अशा ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉगमध्ये वगैरे भेटू आता. कारण मोठा ब्लॉग मी लवकर नाही करत, पण मिनी ब्लॉग मी डेली टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं भेटूयात. चला, बाय बाय.